नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2025 26 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला पेपर म्हणजेच काल झालेला पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशी सतत माहिती तुम्हाला मिळत राहील. तर पाहूया प्रश्न क्रमांक पहिला. अंगणवाडी सेविकांना दरमहा कोणत्या प्रकारचा अहवाल सादर करावा लागतो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 वरील दिलेले सर्व पर्याय: लसीकरण अहवाल, कुपोषित मुलांची यादी, आर्थिक खर्चाचा अहवाल, हे तिन्ही अहवाल अंगणवाडी सेविकांना दरमहा सादर करावे लागतात. प्रश्न क्रमांक दुसरा. अंगणवाडी सेविकांना कोणत्या शासकीय योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय प्रशिक्षण दिले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा. कुपोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कोणते उपाय ICDS मध्ये समाविष्ट आहेत? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 दिलेल्या पर्यायापैकी सर्व, आरोग्य तपासणी, पूरक आहार व वजन तपासणी, हे सर्व उपाय ICDS मध्ये कुपोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक चौथा. पोषण अभियानात कोणत्या प्रकारच्या बैठका आयोजित केल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मित्रांनो, पोषण मेळावे हे पोषण अभियानात बैठका आयोजित केल्या जातात. प्रश्न क्रमांक 5. पोषण अभियानात कोणता जीवनसत्व पुरवला जातो? पोषण अभियानामध्ये सर्वात जास्त कोणता जीवनसत्व पुरवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ए हे जीवनसत्व पोषण अभियानामध्ये सर्वात जास्त पुरवला जातो. प्रश्न क्रमांक 6. पोषण अभियानाअंतर्गत कोणत्या महिन्यांमध्ये विशेष आहार पुरवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मित्रांनो, दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण अभियानाअंतर्गत विशेष आहार पुरवला जातो. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते प्रायोजक प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय व्यावसायिक बँका हे प्रायोजक प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. प्रश्न क्रमांक 9. अंगणवाडीत मुलांना कोणत्या वयापासून प्राथमिक शिक्षण दिले जाते? अंगणवाडीत मुलांना कोणत्या वयापासून प्राथमिक शिक्षण देणे सुरू केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मित्रांनो, अंगणवाडीमध्ये मुलांना 3ऱ्या वर्षापासून प्राथमिक शिक्षण देणे सुरू केले जाते. प्रश्न क्रमांक 10. अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रकल्प अधिकारी हा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन करतो. प्रश्न क्रमांक 11. डॅश डॅशचा उपयोग करून संगणकामध्ये व्हायरसचा प्रवेश रोखता येतो? ऑप्शन क्रमांक 2 पहा मित्रांनो, अँटीव्हायरस प्रोग्राम याचा उपयोग करून संगणकामध्ये व्हायरसचा प्रवेश रोखता येतो. प्रश्न क्रमांक 12. ICDS अंतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या वयोगटातील मुलांचे शारीरिक वजन दरमहा तपासतात? ऑप्शन क्रमांक 1 वयवर्ष 0 ते 6 या वर्षातील मुलांचे शारीरिक वजन ICDS अंतर्गत अंगणवाडी सेविका दरमहा तपासतात. प्रश्न क्रमांक 12. 8 ऑक्टोबर डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो. 8 ऑक्टोबर हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 वायुसेना दिन म्हणून 8 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14. पोषण अभियानात बालकांच्या पोषण स्थितीचे निरीक्षण कोण करते? तर दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शन क्रमांक 1
अंगणवाडी सेविका हे पोषण अभियानात बालकांच्या पोषण स्थितीचे निरीक्षण दरवेळी करत असतात. प्रश्न क्रमांक 15 ICDS योजनेतून गरोदर महिलांना दिला जाणारा पूरक आहार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खिचडी आणि ताजे फळे हा आहार ICDS योजनेतून गरोदर महिलांना दिला जातो. प्रश्न क्रमांक 16 बालविकास सेवांमध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका कोणत्या प्रकारची असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मित्रांनो, माता व बालकांच्या आरोग्य सेवांमध्ये मदत करणारे कर्मचारी. अशा प्रकारची बालविकास सेवांमध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका असते. प्रश्न क्रमांक 17 ICDS अंतर्गत कोणत्या प्रकारच्या पोषण सेवांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पोषण संबंधित सल्ला. या प्रकारच्या ICDS अंतर्गत सेवांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 18 पोषण अभियानाच्या माध्यमातून महिलांना कोणत्या प्रकारचा आहार पुरवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पौष्टिक पदार्थ. असा आहार पोषण अभियानाच्या माध्यमातून महिलांना पुरवला जातो. प्रश्न क्रमांक 19 न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू केले? तर ऑप्शन पहा इंग्लंड, जर्मनी, जपान व USA. तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड या देशामध्ये न्यू इंडिया वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय असतो? दिलेल्या पर्यायापैकी अंगणवाडी केंद्राचा उद्देश. तर ऑप्शन क्रमांक 2 लवकर बालपण, काळजी आणि विकास प्रोत्साहन हा उद्देश ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्राचा असतो. पाहूया प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? दिलेल्या पर्यायापैकी पचन संस्थेचा भाग नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हा पर्याय पचन संस्थेचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या पंतप्रधानाने जय जवान जय किसान ही घोषणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. प्रश्न क्रमांक 23 रामचरितमानस हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला आहे? रामचरितमानस हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला आहे? ऑप्शन क्रमांक 4 अवधी या भाषेमध्ये रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनतो? तर दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शन क्रमांक 4 रयतवारी या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनतो. प्रश्न क्रमांक 25 ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन क्रमांक 3 पहा मित्रांनो, मानवी शरीरातील डोळे या अवयवास ग्लुकोमिया हा आजार होतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.